तर चला आपण सामना सुरुवात करणार आहोत. सामना 4 षटकांचा असेल, या गोष्टीची नोंद घ्या. मॅच विल बी ऑफ 4 ओव्हर बिकॉज द्वितीय फेरीतील पहिला सामना आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. दहिसर संघ 12 खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये असणं अनिवार्य आहे, या गोष्टीची नोंद घ्या. पंचांचा हिरवा कंदील तुम्हाला पाहायला मिळेल. पंचांचा ग्रीन सिग्नल. सामना आपण करूया. आवाज ऐकला आपण कमेंट्री बॉक्स मध्ये. कारिली डोंबिवलीचा आवाज आमचे गुरुवारी रोशनजी संतेश सर. आणि इथे बघा पहिलाच बॉल लाजवाब स्ट्रोक आपल्याला पाहायला फिल्डर तिथे उपस्थित होते. त्यांचा वाक्याच्या बाहेर चेंडू कव्हर सीमा पार. पंचांचा अधिकृत इशारा. 6 धावा षटकार. What a shot was that? Power packed. समोर अगदी सरळ बॅटन ड्राव केला. लॉफ्टेड ऑफ ड्रावचा देखणा दर्जेदार फटका. षटकाराला धावसंख्या 6. दमदार सुरुवात. ऑफ साइडला वावला मिड ऑनच्या डोक्यावरनं. आता लॉंग ऑनला वायडिश फिल्डर थोडे उभे आहेत. वायडिश लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन आहे. तत्पूर्वी आपण पाहतोय धावसंख्या कंप्लीट केली जाईल. एक धावफलक 7 वर. विस्फोटक सुरुवात. अजय पाटील आणि त्यांच्या समवेत मिलिंद पाटील हे 2 सलामी बल्लेबाज ओपनिंग बॅटर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. ओ बॅटची एज होती का आता प्रश्न विचारला जाईल. मात्र सर कदाचित मला वाटतं बॅटची एज होती. येस. मात्र आपण पाहतोय झेल कॅरी करता आला नाहीये. कॅचेस विन द मॅचेस बिहाइंड द विकेट. कॅच घेणं भरपूर महत्वाचं होतं. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. अतिरिक्त धाव आपण पाहतोय. धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने पुढे. टोटल 7 वर. स्कोर द विकेट खेळायचा होता. शॉर्ट पॉइंट मध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळतो. आमचे खिडकाईचे सुप्रसिद्ध उद्योजक इजलास आमच्यासोबत जोडले जात आहेत. बघा आमचे खिडकाईचे दिलदास त्यांचं लक्ष किती असतं बघा प्रत्येक गोष्टीवरती. कारण त्यांनी आपण नुकताच कॉल केला की लाईव्हला जो समालोचन चाललं सुरू आहे त्याला इको थोडं जास्त आहे. बघा त्यांचं बारीक लक्ष असतं प्रत्येक गोष्टीवरती. मॅचची आतली गळा लागली आहे. चेंडू थोडा डायव्हर्ट होतो. बिहाइंड विकेट वारंवार थोडी चूक होताना आपण पाहतोय. मेन इन रेड. लाल रंग म्हणजे प्रेमाचा पण तितकाच धोक्याचा देखील असतो. षटक क्रमांक पहिलं पूर्ण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात त्या 11 धावा.
या पुढचा सामना महेश पाटील आम्हाला माहिती देतात. मोठी देसाई आणि त्यांच्या विरोधामध्ये वाकण संघ आहे. हनुमान क्रिकेट संघ मोठी देसाईचे कॅप्टन आपण टॉस साठी तयार राहा आणि त्यांच्या विरोधामध्ये वाकण संघाचे कर्णधार आपण देखील टॉस साठी तयार राहायचं आहे. मला तयार वेगवान समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? पोहोचले. थोडे फंबल चाचपडत आहे. दुसरी धाव मिळेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. फिल्डिंग डिपार्टमेंट कडून सध्या भरपूर चुका होत आहेत आणि कुठेतरी VCC उसरगर या संघाला आता फिल्डिंग मध्ये झालेल्या चुका कमी कराव्या लागतील केतन. कारण यापूर्वीच्या मॅच मध्ये जरी पाहिलं केतन तरी तुमचा फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये ज्या मिस्टेक झाल्या त्या कव्हर अप करणं भरपूर महत्वाचं आहे. एक्स्ट्रा रन खर्च करणं चालणार नाही. ऑफ साईडला वळवलाय. बॉल मागे. स्क्वेअरिश मिड विकेटला एक धाव कंप्लीट. यष्टांच्या मागे डीजे ब्राव विशालला तुम्ही पाहतात. नेहमीच जागृती स्पोर्ट्स या संघाला ते बांधणी करत असतात त्या संघाची. कारण त्या संघामध्ये कोण कधी खेळेल काय करेल काय कोणत्या खेळाडूचं काय रोल असणार आहे सगळ्या गोष्टी ते ठरवतात. ऑफ साईडला कॅच होता. लॉफ केलाय आणि इथे स्टिकर एंड वरती बॉल लागला. कॅच कंप्लीट केली आहे. कोणती चूक नाहीये. यष्टांच्या मागे विशालनं टिपलाय झेल आणि संपला फलंदाजाचा खेळ. लागणारा धक्का पहिला नीता स्मृती दहिसर संघाला. हनुमान क्रिकेट संघ मोठी देसाई आणि वाकण चला पंच पुन्हा एकदा इशारा करता सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. 4 षटकाचा सामना आहे. षटक क्रमांक 2. वेलकम ऑल ऑफ यू सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. हो यावेळेस साफ हेलिकॉप्टर समोर खेळलाय. टेनिस बॉल आहे. साहजिक आहे तो बाउन्स इतका घेईल पण या क्रीडांगणाचा संपूर्णतः आढावा आहे VCC उसरघर या संघाला. वेताश्वर क्रिकेट संघ उसरघर आणि या क्रीडांगणावरती नेहमीच त्यांचा सराव आपण पाहत असतो अगदी. त्यामुळे या क्रीडांगणाच्या संपूर्ण भौगोलिक स्थितीचा आढावा त्यांना एक्झॅक्टली कुठे फिल्डर ठेवायचा आहे कुठे चेंडू राईज होणार आहे कुठे खाली राहणार आहे. फटका चांगला आहे पण क्षेत्ररक्षक तिथे आहेत. केतन कोणतीच चूक करणार नाही. विकेटच्या पात्रात फलंदाज होतोय बाद आणि लागणारा आणखी एक मोठा झटका बॅटिंग करत असताना नीता स्मृती गावदेवी दहिसरला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आदित्य पाटील आपण पाहणार आहोत. जेव्हा जुनी डोंबिवलीच्या विरोधामध्ये दहिसर संघ खेळला तेव्हा आदित्य पाटीलने 100 षटक हाताळले. 6 धावा खर्च केल्या. 1 विकेट मिळवली. 6 चेंडूंमध्ये बॅटिंग करताना 14 धावांचं महत्वपूर्ण योगदान त्याने दिलं. सो त्याला इन्व्हाइट केले गेले. आता बॅटिंगसाठी 4थ्या क्रमांकावर माफ करा. यावेळेस देखील आतली काढा घेतली. बघा संपर्क होणं चांगलं गरजेचं. बॅट आणि बॉलचं जोपर्यंत चांगला कॉन्टॅक्ट होत नाही तोपर्यंत धावांची गती वाढणार नाही. सध्याच्या घडीला आपण पाहतोय धावफलक. आमचे स्कोर मित्र मला कळवतात 17 धावा
षटक क्रमांक दुसरा पूर्ण 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करते टीम नीता स्मृती गावदेवी दहिसर. बरं त्यार सुयोग सांगतायत आम्हाला की एक षटकार जो टोकला होता. मला आठवतं शेडोनच्या क्रीडांगणावरती आम्ही रबर बॉल मॅचेस होत्या मात्रे सरांनी मी षटकार मारला होता त्याची रील्स त्याने आम्हाला आता दाखवले. बोलतोय की एक षटकार मारल्यानंतर जर तुम्ही वारंवार इंस्टाग्रामवरती रील्स टाकतात पण आम्ही क्वचित बॅट हातात घेतो. आम्ही नेहमी क्रिकेट खेळत नाही. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढला. जबरदस्त टायमिंग. संपर्क सुंदर झालाय राहुल पाटीलचा बॅटमधनं. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा निकेत पाटील आपण पाहतो. थोडं हास्यमय क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. नाट्यमय क्रिकेट आमचा संपूर्ण व्यासपीठावरती माहोल बनते आता. कारण दुपारचं सत्र जसं पुढे जाईल सायंकाळचं सत्र जसं पुढे येईल तसं मात्र आपण पाहतोय जबरदस्त माहोल इथे बनेल. महेश पाटील आहेत बघा ते सुयोग आहेत मुख्य आमचे सुयोग जोपर्यंत इथे व्यासपीठावरती आहेत तोपर्यंत असा माहोल बनेलच. तेजस बघा काहीतरी सांगतायत पण ते आता आम्ही सांगू शकत नाही तुम्हाला. डॉट बॉल आहे. धावा झाल्या त्या 24 धावा. पुढचा चेंडू हो ऑन साईडला फटका चांगला आहे पण क्षेत्ररक्षक केतन आहे त्यामुळे चूक तिथे होणार नाही. केतन तिथे मात्र आपण पाहतोय सेफ हँड. VCC उसरगडचे सेफ हँड झालं म्हणतात. केतनला आपण पाहतो आउटफील्डमध्ये नेहमीच ते पॉवर प्लेचे षटक असो अथवा त्यानंतरचे षटक असो चांगली कामगिरी त्याचे पाहायला मिळते. संपूर्ण SuperSports.in ची टीम तुम्हाला पाहायला मिळते कार्यरत. जागा संच दीपू मुंडे जबरदस्त कार्य करतात. गेल्या काही वर्षांमध्ये मोठी भरारी त्यांनी या लाईव्हच्या क्षेत्रामध्ये घेतलेली आहे. जे स्कोरर बघा तुम्ही पाहू शकाल भावेश उंबारलीचे अप्रतिम कामगिरी त्यांची देखील पाहायला मिळते. ऑन साईडला पूल करायचा होता. शॉर्ट ऑफ पूल करण्याचा प्रयत्न फर्स्टला डीप मध्ये मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये झेल टिपला गेला. विकेटचं पतन. आदित्य पाटील सोडेल मैदान आणि नीता स्मृती गावदेवी दहिसर संघाला मोठा झटका आदित्यच्या स्वरूपात. झाल्या त्या 25 धावा 24 होत्या. त्यानंतर एक सिंगल आली एक विकेट मिळाली. 25 वारंवार समोरून भारतीय रेल्वे तुम्हाला पाहायला मिळेल. इंडियन रेल्वे 2च डबे होते हात. कपात झाली संख्यामध्ये. चला गमतीचा भाग आहे. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 25. नवीन फलंदाज भोईर आणि आल्या त्याने आक्रमण देखील केले. भोईरचा तडाखा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय भव्य षटकार. मेक्यात आता नवीन काहीतरी स्टाईल करतायत तर आम्हाला थोडं कन्फ्युजन येते की नक्की एक्झॅक्टली काय आहे. चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा आय थिंक एक चेंडू शिल्लक असेल. मेक्यादा काय नवीन स्टाईल आणली आहे मार्केटमध्ये. मेक्यादा काय आणतील त्याचं काही नेम नाही.
कारण नेहमीच्या स्पर्धेमध्ये ते जे उभे राहिले होते ती स्टाईल भरपूर व्हायरल झाली. आमच्यासोबत नितीनजी काळन सर होते आणि करण काळन सर होते बघा, तेव्हा मात्र त्यांची स्टाईल भरपूर व्हायरल झाली. ती साईडला वळवलाय. नेहजेच्या क्रीडांगणावरती, बापगावच्या क्रीडांगणावरती नेहमीच त्यांना भरपूर प्रेम मिळालं. डायगरच्या क्रीडांगणावरती आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपलाय सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा 32. चला पुन्हा एकदा अनाऊन्स करतोय बघा, जनमान क्रिकेट संघ मोठी देसाईचे कॅप्टन संदेश, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर या जितेश संदेश असतील किंवा कोणतेही प्रतिनिधी असतील, मयूर आपण टॉससाठी रेडी राहा. आणि वाकण सर आपण देखील टॉससाठी तयार राहायचं आहे. वाकण नाव जेव्हा जेव्हा डोळ्यापुढे येतं तेव्हा आठवण येते सर्वप्रथम ठाण्याचा वंडर बॉय, महाराष्ट्राचा नाही भारताचा बाईक सम्राट केतन म्हात्रे. ISPL मध्ये जबरदस्त कामगिरी केतन म्हात्रेची आपल्याला पाहायला मिळाली. जरूर संघ स्पर्धेच्या बाहेर आहे पण मन जिंकली केतन म्हात्रेने. आज अखंड ठाणेकरांना, अखंड कल्याण डोंबिवलीकरांना अभिमान आहे. केतन म्हात्रे कोणता तर तो कल्याण डोंबिवलीचा. आम्ही जेव्हा समालोचन करण्यासाठी सुयोग जातो बाहेर, आम्ही गुजरातमध्ये देखील समालोचन केलं, आम्ही जळगावमध्ये देखील करतो, नाशिकमध्ये देखील केलं. पण तिथे गेल्याच्या नंतर जेव्हा आम्हाला विचारतात तुम्ही कुठले, आम्ही सांगतो कल्याण डोंबिवली. आणि कल्याण डोंबिवली ऐकल्यानंतर सगळ्यात पहिले ते म्हणतात केतन म्हात्रेचे. हो, मग तेव्हा आम्हाला देखील अभिमान वाटतो की आज केतन म्हात्रेचं नाव 7 समुद्र पार देखील पोहोचलेलं आहे. पोस्टर बॉय गतवर्षी दिवंगत लोकनेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा पोस्टर बॉय होता. यावर्षी टायगर नाईटचा पोस्टर बॉय होता. तो वंडर बॉय ऑफ ठाणे केतन म्हात्रे आला असेल तर या केतनांच्या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये मिळाली विकेट. भोईरनं आक्रमण केलं होतं, त्या भोईरला शांत केलंय. 7 धावा बनवल्या तन्मय भोईरनं वैयक्तिक तो बाद. त्यानंतर प्राईड ऑफ कल्याण डोंबिवली, प्राऊड ऑफ कल्याण डोंबिवली म्हणून ज्याला संबोधतो आपण. आज भारतीय डिझेबल संघाचं, इंडियन डिझेबल संघाचं जो प्रतिनिधित्व करतोय रवींद्र संते. कल्याण डोंबिवली टेनिस बॉल क्रिकेटनं भरपूर काय दिलं भारताला. निलेश कुलकर्णी असेल, अजिंक्य रहाणे असेल, रवींद्र संते, वंडर बॉय ऑफ ठाणे केतन म्हात्रे. त्यानंतर नुकताच आपण पाहिलं मोठी देसाई म्हटलं की आवर्जून आम्ही नाम उल्लेख करतो प्रत्येक वेळी, रफ्तार का सौदागर. आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये त्याच्या नावाची एक वेगळी छाप होती. पण आज लेदर बॉल क्रिकेटमध्ये एशिया कपमध्ये देखील भारतीय संघाला ज्याने रिप्रेझेंट केलं तो आमचा सर्वांचा लाडका मोठी देसाईचा प्रेम देवकर, त्याला देखील आपण पाहतोय. हा अभिमान आहे, कल्याण डोंबिवलीचा स्वाभिमान आहे. आणि आम्हाला देखील अभिमान वाटतो की आमच्या कल्याण डोंबिवलीच्या या भूमीमध्ये जन्मलेले सर्व जबरदस्त क्रिकेटपटू आपण पाहतोय. चिन्मय पाटील नक्कीच आजदे गावचा आपण पाहतोय, जबरदस्त त्याची देखील लेदर बॉल फॉर्मॅटमध्ये कामगिरी राहिली. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. ही सर्व माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन असतात, काहीकांना माहीत असेल, काहीकांना माहीत नसेल, पण त्या सर्वांची नावं प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे गरजेचं आहे. कारण कल्याण डोंबिवलीसाठी त्यांनी क्रिकेट खेळलेलं आहे. मोठी देशाचे कॅप्टन आलेले आहेत आणि वाकणचे देखील येतात. सध्याच्या घडीला धावसंख्या आपण पाहतोय टोटल 34, 34 धावा. आणि या षटकातले चेंडू आता शिल्लक असतील ते 3. दोन्ही संघाच्या संघनायक इथे उपस्थित झालेले आहेत. यावेळेस देखील जबरदस्त फटका आपण पाहतोय. वॉट अ शॉट, धावसंख्येला आकार देणारा, धावसंख्येची गती वाढवणारा, धावफलक वृद्धिंगत करणारा ब्रँड ऑफ द इस राहुल पाटीलचा बॅटमन, तडाखेबंद टोले संघ षटकार. वन ऑफ द लेजंड क्रिकेटर जे वाकणचे मोतीराम दादा, मोस्ट वेलकम दादा, आपलं देखील स्वागत आहे. आणि इथे धावचीची विकेट बघा, कल्याण डोंबिवलीचे क्रिकेट आहे त्यामुळे विकेटला इथे महत्व आहे. त्यामुळे आपण पाहतोय विकेट गमावणं हे हानिकारक असू शकतं तुमच्यासाठी. एंड ऑफ द फर्स्ट सेशन, डाव संपला पहिला नाही, एक चेंडू शिल्लक आहे. थोडी करेक्शन करतोय, ऑनलाईन करेक्शन आता आम्ही केलेली आहे. धावसंख्या झालेली आहे आता टोटल आम्हाला माहिती देत आहेत आमचे स्कोरर भूषण पाटील, मॅन फ्रॉम उंबारली, भावेश पाटील माफ करा,
भावेश पाटील काल तर आमच्या सोबत भूषण पाटील स्कोर होतो, त्यामुळे सारखं सारखं त्यांचाच नाव तोंडावर येतं, हरकत नाही. भावेश आहेत. शेवटचा बॉल इथे मात्र आपण पाहतोय वॅकंट एरिया मधून मागे फिल्डर तिथे आहेत. चांगली फिल्डिंग, 2 मिळतील का? आणि सहज चांगले रनिंग बिटवीन द विकेट, नॉ स्ट्रायकिंग एंड वरती. नक्कीच थोडा हास्यमय क्रिकेट तुम्ही पाहिलं. डाव संपला पहिल्या डावाच्या अखेरीस स्कोर मित्र आम्हाला कळवतात. धावा झाल्या आता 43, 43 झाला तर 11च्या सरासरीनं 44 करायच्यात. लक्ष द्या पुन्हा एकदा, धावा झाल्या आता 43, 43 झालेल्या आहेत आणि 44 धावांचा पाठलाग करायचा आहे खेळाचा उत्तरार्धामध्ये. वेताळेश्वर क्रिकेट संघ उसरगरला. स्कायरायला जनुमान क्रिकेट संघ मोठी देसाई आणि त्यांच्या विरोधामध्ये जी स्पोर्ट्स वाकळण संघाला खेळताना आपण पाहणार आहोत. मोतीराम शेठ दळवी यांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभास्ते आम्ही टॉस करणार आहोत. मोतीराम दादा दळवी विनंती आहे, मोतीराम शेठ दळवी यांना विनंती आहे की आपण या आपल्या शुभास्ते आम्ही इथे टॉस कंप्लीट करतोय. येस, टॉस इथे कंप्लीट केला जाईल. मोतीराम शेठ दळवे यांच्या शुभार्थाने आम्ही टॉस करतोय. कॉल जे स्पोर्ट्स वाकळणचे कॅप्टन कॉल करतात. हेड्स इज द कॉल अँड टेल सिटीज. मोठी देसाई संघाच्या संघनायकाने टॉस जिंकलाय. टॉस फर्स्ट ऑफ ऑल जिंकलेला आहे. निर्णय काय असेल? 2 मिनिटं पेंडिंग ठेवतोय. क्रीडांगण आता कमी होत चालले आहेत कल्याण डोंबिवलीमध्ये. हाताच्या बोटांवरती मोजावीत इतकी क्रीडांगणे शिल्लक आहेत आणि त्यामुळे खिडकाईची स्पर्धा आज उसरगर किंग्स ग्राउंडवरती खेळवली जाते. त्याबद्दल काय वक्तव्य असेल? नाही, चांगली गोष्ट इथे होते ते महत्वाचं आहे. स्पर्धा होणं महत्वाचं आहे. ग्राउंड कोणतं का असो. भरपूर शुभेच्छा तुम्हाला सामन्यासाठी. टॉस बॉक्स मधून माहिती अशी टॉस इथे जिंकल्यास स्कायरा 11 जनुमान क्रिकेट संघ मोठी देसाईचा कॅप्टन. निर्णय थोडा पेंडिंग आहे, काही क्षणातच त्यांचा निर्णय आपल्याला कळेल. पहिल्या फेरीतला तिसरा सामना. एका बाजूला जय हनुमान क्रिकेट संघ मोठी देसाई आणि त्यांच्या विरोधामध्ये जी स्पोर्ट्स वाकळण संघाला खेळताना आपण पाहणार आहोत. स्पर्धा आपण पाहतात श्रद्धांजली चषक 2025 दिवस पहिला सामना होते. सुरुवात द्वितीय फेरीतील पहिला सामना. एका बाजूला दहिसर जो नीता स्मृती गावदेवी दहिसर या नावाने स्पर्धेमध्ये खेळतो. दुसऱ्या बाजूला वेताळेश्वर क्रिकेट संघ उसरगर. मॅच रॉयल सुरुवात डाव दुसरा पाठलाग करायचा 44चा. आणि या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज आमचे गुरुवर्य आमचे आदर्श समालोचक करतात. त्याचा आवाज डोंबिवलीचा घारिवलीचा आवाज टेनिस क्रिकेटचा रोशनजी संते सरांना इन्व्हाइट करेन मायक्रोफोन वरती. थँक्यू.
थँक्यू सो मच प्रथमेश ठाकूर यांचा आवाज आपण ऐकला. 44 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये व्हीसीसी उसरगर या टीमला आणि सलामीची जोडी ऋतिक संते आणि केतन म्हात्रे ही जोडी आहे आणि गोलंदाजी मार्क वरती या पहिल्या षटकामध्ये सुमित भोईर. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. पहिला चेंडू प्रचंड वेग आपण पाहिला आणि पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय, दंडित केलाय आणि मिळते अवांतरच्या स्वरूपात एक धाव. या अवांतर धावेने श्री गणेश होतोय. बॅटिंग करणारे व्हीसीसी उसरगर या टीमची धावसंख्या आहे 1. बॅटची कडा आहे. शॉर्ट टर्मॅनला क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित आणि मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. 11.00च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत व्हीसीसी उसरगर या टीमला. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना सुरू आहे. 44 धावा बनवायच्या आहेत 4 षटकांमध्ये. यावीस ऑन साइडला बिग हिट. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये जज करतायत. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं आणि त्याच्यावरती मिळतील या 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच जीजी स्पोर्ट्स वाकलन वर्सेस स्कायरा 11 जय हनुमान मोठी देसाई या 2 टीम मध्ये. टॉस जिंकलेला आहे मोठी देसाई टीमने. निर्णय पेंडिंग आहे. स्विंग एन मिस. प्रचंड वेग आहे गोलंदाज सुमित भोईरच्या गोलंदाजीमध्ये. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावरती 4. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. पहिल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती सुमित भोईरने. स्ट्रायकिंगला फलंदाज केतन. पुन्हा एकदा बॅटच्या आतलीकडे आहे. बॅक टू द बॉलर. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. संत आणि सावध सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये व्हीसीसी उसरगर या टीमने आणि या संघासमोर 4 षटकांमध्ये 44 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. होम ग्राउंड आहे व्हीसीसी उसरगर या टीमचं. ॲडव्हान्टेज आहे. त्यांचे प्रेक्षक देखील खूप मोठ्या संख्येने ते उपस्थित आहेत उसरगर या टीमला सपोर्ट करण्यासाठी. ऑन साइडला बिग हिट पाठवला मिड विकेट. सीमारेषेच्या बाहेर उसरगर गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत. कॉपी बुक स्टाईलने खेळतायत. गॅप मधून चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. खराब क्षेत्ररक्षण. सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 15. बनवायच्या धावा 44. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 29 धावांची अजूनही गरज आहे व्हीसीसी उसरगर या टीमला.
18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे VCC उसरगर या टीमला. उसरगर या संघाने सुरुवात खूप चांगली केली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 15. ऋतिक संतेने एक षटकार एक चौकार लगावलाय. जेन्युइन ऑलराऊंडर आहे. पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरले होते ऋतिक संते आणि याही सामन्यामध्ये अष्टपैलू कामगिरी करतायत ऋतिक संते. 18 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावांची अजूनही गरज आहे. अजय पाटील येतोय. या दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल नीता स्मृती गावदेवी दहिसर या टीमला. चंद्रकांत पाटील पुरस्कृत हा संघ आहे. ड्राईव्ह करतायत. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. त्याच्यावरती मिळते एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 16 धावांची पार्टनरशिप बनवली आहे केतन म्हात्रे आणि ऋतिक संतेने या सामन्यामध्ये. 17 चेंडू आणि 28 धावांची अजूनही गरज आहे. खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे ऋतिक संते. एक षटकार एक चौकार आलाय. अष्टपैलू कामगिरी नेहमीच राहिली आहे. सॉफ्ट हँडने खेळताय. ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सेन्सिबल बॅटिंग करतायत फलंदाज ऋतिक संते. कारण की पहिल्या षटकामध्ये एक षटकार एक चौकार लगावलाय आणि या षटकामध्ये सेन्सिबल बॅटिंग करतायत. सॉफ्ट हँडने खेळले होते त्याच्यावरती मिळत आहेत या 2 धावा. ऋतिक संतेला माहिती आहे प्रत्येक सामना आम्ही चौकार किंवा षटकार मारून जिंकून देऊ शकत नाही. ज्याप्रमाणे मुंबईची लाईफलाईन आहे लोकल, त्याचप्रमाणे क्रिकेटची लाईफलाईन आहे सिंगल डबल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. क्लीन बोल्ड. फलंदाज झाल्या बाद. बिग विकेट डाऊन लागतोय. हा पहिला धक्का. ऋतिक संते बॅक टू द पवेलियन. क्या बात आहे. हुक केलाय. इनफिल्डच्या वरून खेळतायत. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. धावसंख्या 4ने पुढे जाईल. 22 अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 22 धावा बनवायच्या आहेत VCC उसरगर या टीमला. चेंडू शिल्लक आहेत 14 आणि धाव बनवायचे 22. तेजस म्हात्रे आणि केतन म्हात्रे हे 2 सख्खे भाऊ आता मात्र विकेटवरती आहेत. आपल्या टीमसाठी खूप चांगली कामगिरी करतायत या मॅच मध्ये. क्या बात आहे. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका. इनफिल्ड वरून गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि त्याच्यावरती मिळतील या 2 धावा. 2 धाव वाचवल्यात हर्षद भोईर यांनी. चांगली फिल्डिंग आपण पाहिली आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला. धावसंख्या 24. जिंकण्यासाठी 20 धावांची अजूनही गरज आहे. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 20.
12 चेंडू आणि 20 धाव बनवायचे आहेत. पहिल्या इनिंग मध्ये दहिसर संघाने 5 विकेट गमावले होते आणि आतापर्यंत एकच फलंदाज बाद झालाय. ऍडव्हान्टेज आहे, बेनिफिट आहे उसरगर या टीमला. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती येत आहेत आदित्य पाटील. हे षटक फार महत्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. जर या षटकामध्ये कमी धावा आल्या तर नक्कीच कमबॅक होईल दहिसर या संघाचं. आणि जर या षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके आले तर या सामन्यावरती वर्चस्व निर्माण करेल VCC उसरगर हा संघ. हाफ ट्रॅकर पुल केलाय गॅप मधून. चेंडू ट्रॅव्हल होतोय. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. 11 चेंडू शिल्लक आहेत. 16 धावांची गरज. विकेट न गमावता 15 केल्या तरी संघ जिंकू शकेल. बिंदास पाटील शेखर पाटील सपोर्ट करतायत VCC उसरगर या टीमला. सौरभ पाटील देखील आहेत. हॅलो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि येतोय हा डॉट बॉल. 10 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा या मॅच मध्ये 16. 10 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे उसरगर या टीमला. आणि विकेटचं पतन. फलंदाज झालाय बाद. केतन म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. नऊ चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 14 केल्या तरी संघ जिंकू शकेल. विशाल म्हात्रे येत आहेत. VCC उसरगर या टीमची ओळख DJ ब्रॅवो. चांगला खेळ करावा लागेल या मॅच मध्ये. करंगी तेजस म्हात्रे आणि विशाल म्हात्रे ही जोडी आहे. होम ग्राउंड आहे आणि होम ग्राउंड वरती आतापर्यंत चांगला खेळ राहिलाय VCC उसरगर या टीमचा आणि विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. या सामन्यामध्ये वेताळेश्वर क्रिकेट संघ उसरगर या संघाने. संघाचे कोच उपस्थित आहेत आपल्या व्यासपीठावरती. रामचंद्र संते साहेब. ऑन साइडला बिग हिट. एलिव्हेशन नाहीये. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि हा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. मिळतं हे जीवनदान आणि मिळतील या महत्वाच्या 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल 31. 13 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 8. बनवायच्या धावा 13. विकेट न गमावता 12 केल्या तरी संघ जिंकू शकेल. ऑन साइडला लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय. स्वतःला स्ट्रेच केलं आणि स्क्वेअर लेग. सीमारेषेवरती या 5 धावा नक्कीच वाचवलेल्या आहेत आपल्या टीमसाठी. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. सुपर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले नक्कीच हवेमध्ये आहेत. तुमचे 12 मॅन देखील आहेत. यस बाउंड्री सेफ आहे आणि मिळतील फक्त 1च धाव. इन टू दी स्लॉट.
and out of the plot. Stand and deliver, stand and dispatch, straight down the ground. येतो हा षटकार आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 38-38. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. विकेट न गमावता 5 केल्या तरी संघ जिंकू शकेल. VCC उसरगर. चला विनंती असेल संदेश निर्णय कळवायचा. टॉस जिंकलेला आहे तुम्ही. मोठी देसाई संघ. फिल्डिंग सागर आहेत इन ऍक्शन मध्ये असतील या पुढीलच्या मॅच मध्ये. सहा चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. राहुल पाटील येत आहेत. क्या बात है, स्लॉग स्वीप. MS धोनी स्टाईलने हा सामना फिनिश केलाय आणि सामना जिंकलेला आहे. VCC उसरगर या संघाने सलग 2 सामने जिंकलेत आणि उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलाय. श्रद्धांजली चषकाच्या सांगत असताना इलाका भी हमारा और धमाका भी हमारा योगा आणि सलग 2 विजय मिळवलेत या स्पर्धेमध्ये. VCC उसरगर संघाचं अभिनंदन. हार्ड लक दहिसर संघ. चला विनंती असेल मोठे देसाई टीमला जितेश पाटील फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. पुन्हा एकदा ऋतिक